महाराष्ट्रात गेले काही दिवस तापमानात घट झालेली दिसत असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी देखील बरसल्या। 22 ते 27 तारखेदरम्यान आता विजा, गारपीट त्याचबरोबर वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेलाय। पण आता या भागांमधील नागरिकांना सुद्धा दिलासा मिळणार आहे, कारण या भागांमध्ये सुद्धा पुढचे काही दिवस तापमानात घट होऊन पावसाचं थैमान पाहायला मिळू शकतं, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पुढचे काही दिवस कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण असेल, आयएमडीने जारी केलेल्या मॅपमध्ये कुठे कुठे अलर्ट देण्यात आलाय ते सुद्धा जाणून घेऊ। आयएमडीने जारी केलेल्या मॅपनुसार 22 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान पाहायला मिळेल। नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, संभाजीनगर, कोकणातील सगळे जिल्हे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड या भागांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। येलो अलर्ट या भागांमध्ये देण्यात आला असून या भागांमध्ये विजा, गारपीट त्याचबरोबर वादळी वाऱ्यांसह पाऊस येऊ शकतो। विदर्भात मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नसली तरी इथे हीट वेव्हचा सुद्धा इशारा देण्यात आला नाहीये। त्यामुळे विदर्भात 22 तारखेला तापमानात घट पाहायला मिळू शकते। 23 तारखेला कोकणात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये उन्हाचा पारा 35शी पार गेलेला दिसू शकतो। पण तेच दुसरीकडे सिंधुदुर्ग त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस येऊ शकतो। नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, हिंगोली, नांदेड या भागांमध्ये सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलाय। 23 तारखेला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेची लाट नसली तरी पाऊस सुद्धा या भागांमध्ये बरसणार नाहीये। तापमानात या भागांमध्ये घट झालेली दिसून येऊ शकते। 24 तारखेला महाराष्ट्रात ठाणे आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। या भागांमध्ये उन्हाचा तडाखा पाहायला मिळू शकतो। त्याचबरोबर अमरावती, अकोला, वर्धा या भागांमध्ये सुद्धा हीट वेव्हचा इशारा देण्यात आलाय। पण तेच दुसरीकडे काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, नांदेड, हिंगोली, परभणी या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 25 तारखेला विदर्भामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते, पण त्याचबरोबर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागांमध्ये गारपिटीसह पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। 26 तारखेला विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस भर उन्हाळ्यात आपल्याला काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो। महाराष्ट्रात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही भागांमध्ये मंगळवारी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। हिंगोली, सिंधुदुर्ग, रायगड, सोलापूर या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट सुद्धा झाली। त्यामुळे आता पुढचे काही दिवस महाराष्ट्रात तापमानात घट होऊ शकते आणि त्याचबरोबर पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे पाऊस पडतोय का, हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।